दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला अवघ्या 60 सेकंदात इथे सांगणार आहोत। धनंजय मुंडेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। दरम्यान कशामुळे राजीनामा दिलाय जाणून घेऊयात बातमी 60 सेकंदात। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला। संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती आणि अखेर 84 दिवसांनंतर महायुती सरकारवर कमालीचा दबाव वाढला आणि धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला। मुख्यमंत्र्यांनीही तो तातडीने स्वीकारून राज्यपालांकडे पाठवला। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी महायुती सरकारमधील पहिली विकेट पडली आणि यामुळे विरोधकांना आणखीन बळ मिळणार असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणीही आता आणखीन जोर धरू शकते। तर ऐन अधिवेशनात महायुती सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या कारणावरून आता वाद निर्माण झालेला आहे। नेमका काय वाद आहे जाणून घेऊयात बातमी 60 सेकंदात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या कारणावरून वाद निर्माण झालाय। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसनेही हेच कारण आपल्या निवेदनात दिलेलं आहे। मात्र स्वतः मुंडेंनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचं ट्विट केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे। अरे तुम्हाला लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे। तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये। ते म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून। मग आम्ही खरं काय समजायचं? अहो हताश आहे हा राज्य। राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी सांगितलेल्या कारणामुळे राजकारणातल्या नैतिकतेचे धिंडवडे निघाल्याची चर्चा आता मात्र रंगली आहे। तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता असं मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं। एवढंच नाही तर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती असंही पंकजा मुंडेंनी सांगितलंय। देशमुखांच्या क्रूर हत्येमुळे या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांच्या समाजाची राज्यभर मान खाली गेल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली। पंकजा मुंडे यांनी यावेळेस हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती असं यावेळेस पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आधीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते। यापूर्वी त्यांनी 3 ते 4 वेळा अजितदादांशी चर्चा केली होती अशी माहिती समोर आली आहे। स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं, पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आधीपासूनच आग्रही होते। याआधी मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती। धनंजय मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना समजावून सांगितलं होतं, पण मुंडे काही ऐकायला तयार नव्हते। राजीनामा देणार नसेल तर राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करावी लागेल। मुख्यमंत्री फडणवीस यांची कडक आणि ठोस भूमिका होती। तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार असं अंजली दमानिया यांनी म्हणत थेट धनंजय मुंडेंनाच ललकारलंय। तसंच आमदारकी रद्द झाल्यानंतर जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटेन, हीच माझी देशमुख कुटुंबियांना आदरांजली असेल असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी जितकं लोकांना छळलेलं आहे त्याचा हिशोब त्यांना मिळालाय। त्यांच्या पापाचा भडा घरलेला आहे असं त्या म्हणालेल्या आहेत। मंत्रिपदाचा राजीनामा, यांची तब्येत बरी नाही
म्हणून नेत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? अरे तुम्हाला लाज नाही आहे, लाज नाही आहे. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. तर माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली आहे, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळेस धनंजय देशमुख हे ढसाढसा रडल्याचं दिसलं. दादा किती त्रास झाला माझ्या भावाला, हो लय जपत होतो त्याला, आई वडिलांपेक्षा जास्त. आईला पण माहिती आहे, बायकोला पण माहिती, माझ्या दादाला लय जपत होतो मी. तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरात तीव्र निषेध करण्यात आला. जाणून घेऊयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे हृदयाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ आणि फोटो बाहेर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. देशमुखांची क्रूर हत्या करणाऱ्या हैवानांविरोधात बीड बंदची हाक देण्यात आली. बीड शहरात आणि केजमध्ये संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केली. रस्त्यावर टायर जाळून या हत्येचा निषेध केला. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातले सर्व रस्ते आणि गल्ल्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. लातूरमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी रस्त्यावर येऊन आपला निषेध नोंदवला. पुण्यात वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारण्यात आले आणि या हैवानांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. ठाण्यातही खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला. तसेच कराडच्या फोटोला जोडे मारून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंडेंचा राजीनामा आणि महायुतीत अनेक मतप्रवाह असल्याचं दिसतंय. दरम्यान डॅमेज कंट्रोलसाठी आता समन्वय करण्यासाठी नेत्यांची बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विधिमंडळ समितीवरील आमदार नियुक्ती संदर्भातही या बैठकीत चर्चा होऊ शकते. दरम्यान महत्त्वाचं म्हणजे मुंडेंचा राजीनामा आणि लागोलाग अगदी महायुतीची ही बैठक महत्त्वाची ठरते. दरम्यान डॅमेज कंट्रोलसाठी महायुतीची बैठक असून वेगवेगळे मतप्रवाह महायुतीमध्ये मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आता 19 महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन घुलेची असून यामध्ये देशमुख यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड, पाईप अशी हत्यारं आढळली आहेत. याशिवाय रक्ताचा डाग असलेल्या सीट कव्हरचा तुकडाही पोलिसांच्या हाती लागलाय. आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल इथं सापडल्यात. रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडाही सापडलाय. काळ्या काचेचे 2 गॉगल्स आणि घुलेचं काळ्या रंगाचं जॅकेट सापडलंय. लोखंडी पाईपला क्लच वायर बसवून तयार केलेलं हत्यारही इथं सापडलंय. तर सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड आणि पॅन कार्डही या गाडीमध्ये मिळालंय. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र केवळ राजीनामा नको, त्यांना सह आरोपी करा अशी मागणी आता जरांगेंसह विरोधकांनी केलेली आहे. नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. नाही त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत.
हा, त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा पुन्हा डोचू नका मला. जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती, तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत. वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून, तो फोन ठेवल्या ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया आणि सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे. तर जर विष्णू चाटे, सुदर्शन गुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉक्शन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉक्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती. त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मात्र नकार दिलाय. प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी बोलण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केली होती. तर दुसरीकडे वारकरी संप्रदायाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केलाय. महंत नामदेव शास्त्री यांनी फोटो पाहून तरी समोर येऊन बोललं पाहिजे असं कीर्तनकार भागचंद महाराज झांजे यांनी म्हटलंय. तर मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानलेत. त्या आरोपींना महाराज फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल. भर चौकात जरी यांना फाशी दिली ना तरी सुद्धा कमी पडेल. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात न्याय हा अपेक्षित आहे. ते फोटो पाहू सुद्धा वाटत नाहीत महाराज. अशी परिस्थिती आहे की एखाद्या माणसाला प्राण्यापेक्षा निर्घृण वागणूक माणूस कसा करू शकतो हे माणसाचं हृदय असू शकत नाही. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. सुरेश धसांचे मंत्री पंकजा मुंडेंना खडे बोल. पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न विचारू नका असं यावेळी सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. पंकजा मुंडे जागतिक नेते आहेत, त्यांना ट्रम्प पुतीनबद्दल विचारा. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर घणाघात केलाय. बीड प्रकरणासंदर्भात पंकजा मुंडे यांनी बोलण्यास नकार दिल्यावरनं सुरेश धस यांनी मुंडेंना खडे बोल सुनावलेत. ते त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1505 दोषारोपपत्र दाखल केले. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं. पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार जाणून घेऊयात बातमी 60 सेकंदात.
महायुती सरकारमधील पहिल्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर आता ही जागा कोण घेणार याबाबत राजकीय विश्वात चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदाची एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे आणि प्रकाश सोळंके यांची नावं सर्वात आघाडीवर आहेत. मुंडे ओबीसी नेते आहेत, त्यामुळे छगन भुजबळांना ओबीसी नेते म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र धनंजय मुंडे मराठवाड्यातले असल्यामुळे मराठवाड्यातल्याच नेत्याला संधी मिळणार असल्याची चर्चा सुद्धा एका बाजूला सुरू आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातच प्रकाश सोळंके किंवा लातूर जिल्ह्यातले माजी मंत्री संजय बनसोडे यांनाही पुन्हा लॉटरी लागू शकते. तर प्रतिमेचा विचार करून माजी मंत्री अनिल पाटील यांचाही अनपेक्षितपणे विचार होऊ शकतो. यानंतर बातमी पाहूयात अबू आझमी संदर्भातली. सपाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेब प्रेम आता महागात पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात काय घडलंय केवळ 60 सेकंदात. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचा केलेल्या औदात्यीकरणावरनं मोठा वाद पेटलाय. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजपा आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही या मुद्द्यावरनं गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आदित्य ठाकरेंनीही आझमींसह प्रशांत कोरटकरवर आणि राहुल सोलापूरकरवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे. महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. भावना दुखावल्या गेल्या असतील तर शब्द मागे घेत असल्याचं सांगून अबू आझमी यांनी दिलगिरी व्यक्त केली. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटानं आमदार भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलंय. त्यामुळे जाधवांचीच विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. जाधवांची वर्णी लागल्यास तब्बल 20 वर्षांनंतर कोकणाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेतील संख्याबळाच्या 10% आमदार असणं गरजेचं असतं. मात्र मबियातल्या कोणत्याही पक्षाला 10% जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र सर्वाधिक जागा या ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मात्र या पदावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही 2.5 वर्षांसाठी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादीनं 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पुढे केल्याचं बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालं. कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झालेली नाही. ही सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे. हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे कोर्टानं सगळी कागदपत्र पुन्हा मागवून घेतली. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणामध्ये काय स्थिती आहे याची माहिती मागितली. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यामुळे निवडणुका या काही रखडता येणार नाहीत. त्याला राज्य सरकारच्या वतीने सुद्धा असं सांगण्यात आलं की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तुर्तास निकाली निघालेला आहे. त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख या प्रकरणात द्यायला सांगितली आणि आम्ही आता सगळं रेकॉर्ड स्वतःच बघू असं सांगितलं. संकेतांनुसार पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत. आता पुढील सुनावणी थेट मे महिन्यात होणार असल्यामुळे पावसाळ्यानंतरच निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. लाडक्या बहिणींना महिला दिनाचं म्हणजेच 8 मार्चला सरकार गिफ्ट देणार आहे. या योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना केवळ फेब्रुवारीचाच नाही तर मार्च महिन्याचा हप्ताही 8 मार्चला मिळणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेल्यानंतर सुद्धा जमा झालेला नव्हता. त्यामुळे आता हा हप्ता 8 मार्चला जमा होणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. तसंच मार्चच्या हप्त्याबाबत अधिवेशनामध्ये निर्णय घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलेलं. मात्र आता दोन्ही हप्ते एकसाथ मिळणार असल्यानं यंदाचा महिला दिन लाडक्या बहिणींसाठी स्पेशल ठरणार आहे.
तर दुसरीकडे महायुती सरकार आपल्या आश्वासनाची पूर्तता याच अधिवेशनात करून लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवून 2100 रुपये करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलंय. दरम्यान या प्रकरणी आता कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापाठोपाठ नागपूर पोलिसांनी सुद्धा तक्रारीवरून कोरटकर विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. प्रशांत कोरटकरने गुन्हा दाखल होताच तो आवाज माझा नसून मॉर्फ केलेला आहे असा दावा केला होता. दरम्यान प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे. तो पोलिसांना सापडलेला नाहीये. शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते. कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता? काढा पोलीस संरक्षण आणि फिरू द्या त्याला एकट्याला. आम्ही बघतो काय करायचं ते.